महापालिकेच्या सुमारे 30 कोटी रुपयांच्या ठेवी आयसीआयसीआय बँकेत ठेवण्याचा निर्णय होऊन 2 महिने उलटले तरी अद्याप ठेवी वर्ग करण्यात आलेल्या नाहीत। यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत सांगितलं। महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली। यावेळी भाजपाचे नगरसेवक अनंत जाधव यांनी नालेसफाई कंत्राटातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशी अहवालाबाबत आयुक्तांकडे विचारणा केली। या प्रकरणाचा चौकशी अहवाल महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले। यानंतर कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीसह सुमारे 30 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवण्याच्या निर्णयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। स्थायी समितीने 2 महिन्यांपूर्वी या ठेवी आयसीआयसीआय बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र अद्यापही त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याचे अमोल शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले। सुमारे 30 कोटी रुपयांवर 60% प्रमाणे व्याज मिळणे अपेक्षित असताना 2 महिन्यांच्या विलंबामुळे जवळपास 30 लाख रुपयांचे व्याज महापालिकेला गमवावे लागणार असल्याचा दावा यावेळी नगरसेवक शिंदे यांनी केला। या विलंबाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि भाजपच्या नगरसेविका तथा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनीही या मुद्द्यावर खुलासा करण्याची मागणी केली। त्यानंतर मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर यांनी सभागृहात स्पष्टीकरण देताना ठेवी ठेवण्याबाबत बुधवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले। सध्या ही रक्कम सेव्हिंग खात्यात असून त्यावर सुमारे 3.5% व्याज मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले।